नाशिक शहर लग्न समारंभात सोन्याच्या दागिन्यांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पंचवटीतील एका हॉलमधून झालेल्या 12 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे। आडगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत केवळ 15 दिवसात चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून पीडित कुटुंबियांना दिला आहे। नाशिकच्या पंचवटी रोडवरील स्वामीनारायण व्यंकटेश हॉलमध्ये एका लग्न समारंभात नवरदेव आणि नवरीसाठी आणलेली सोन्याची दागिने असलेली पर्स ठेवण्यात आली होती। कुटुंबियांनी केवळ एका मिनिटासाठी ही पर्स बाजूला ठेवली असता चोरट्याने संधी साधून ती पर्स लंपास केली। चोरीची ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती आडगाव गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशात तळ ठोकला आणि संशयिताचा शोध घेतला। पोलिसांनी संशयिताला विश्वासात घेऊन तब्बल 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। अवघ्या 15 दिवसात चोरीला गेलेली दागिने परत मिळाल्याने पीडित कुटुंबियाने नाशिक पोलीस आणि आडगाव पोलिसांचे आभार मानले आहेत। माझ्या मुलाचं लग्न होतं 7 नोव्हेंबरचं। तर आम्ही नागपूरवरून 5 तारखेला निघालो रात्रीला आणि सकाळी 7:30ला नाशिकला पोहोचलो। नाशिकवरून रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामीनारायण व्यंकटेश हॉल पंचवटी रोड नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसने पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला। त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो। तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे दागिने म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी 1 मिनिटासाठी म्हणजे सोबतच होती माझ्या, पण 1 मिनिटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणीतरी चोरट्याने येऊन माझी ती पर्स लंपास केली। पण नाशिक पोलीस स्टेशन, आडगाव पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझे सर्व दागिने मला 15 दिवसातच काढून परत आणून दिलेले आहे। तर नाशिक आडगाव पोलीस स्टेशन त्यांचं खूप खूप धन्यवाद। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त किरण कुमार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।